कॅबिनेट मंत्री दादा भुसे सर आपल्या सोबत आहे, नागपूर दौऱ्यावर आहे. सर आज तुम्ही नागपूर दौऱ्यावर आहे, काही शाळांना सरप्राइझिंग व्हिजिट करणार आहे. सरकारी शाळांचा दर्जा गेले काही दिवस झाले खालावतोय, काय उपाययोजना करणार? कालच माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी असरचा जो रिपोर्ट होता त्याचा आढावा संपन्न केला. आपण जर बघितलं असेल तर असरच्या अहवालाप्रमाणे देश पातळीवर त्याने केलेल्या सर्वेक्षणामध्ये महाराष्ट्राची समाधानकारक प्रगती आहे. काही ठिकाणी उपस्थिती आणि वाचनच्या संदर्भातल्या काही ज्या अडचणी आहेत येणाऱ्या काळामध्ये त्या आम्ही दुरुस्त करू. आज नागपूर विभागाचा आढावा संपन्न होईल आणि टप्प्याटप्प्याने आपण संपूर्ण महाराष्ट्राचा आढावा त्या ठिकाणी घेतो आहोत. अनेक शिक्षक, अनेक अधिकारी अतिशय त्याने चांगलं नाविन्यपूर्ण पण काम संपन्न केलेलं आहे. त्यांचं अभिनंदन करणं आणि त्यांची प्रेरणा इतरांनी पण घेणं. बऱ्याच ठिकाणी काही नाविन्यपूर्ण प्रयोग केलेले असतात आणि चांगल्या गोष्टी सर्वदूर महाराष्ट्रावर नेणं हा या दौऱ्याचा उद्देश असणार आहे. काही ठिकाणी कमतरता असेल तर ती दुरुस्त केली जाईल. सर, जिथे कमी पटसंख्या आहे त्या शाळा मध्यंतरी बंद करण्याचा शासन निर्णय झाला होता. ग्रामीण भागामध्ये जिथे कमी, त्याच्याबाबत आत्ता काय निर्णय आणि काय अपेक्षा? अद्यापपर्यंत असा कुठलाही निर्णय शासन पातळीवरनं झालेला नाही, परंतु काही ठिकाणावरनं पालकांच्या आणि शिक्षण तज्ज्ञांच्या सूचना आहेत की जिथे एकच विद्यार्थी आहे, एक शिक्षक आहे. काही ठिकाणी 2 विद्यार्थी आहेत, 3 शिक्षक आहेत. साधारणपणे लहान मुलांचं जे शिकण्याचं शास्त्र आहे ते सामुदायिक पद्धतीने अध्ययन जास्ती करतात असं शास्त्र बोलतंय. जास्ती विद्यार्थ्यांची संख्या जर एकत्रित असली तर त्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता पण शिक्षणाची चांगली आहे आणि म्हणून त्याच्या जवळपास आपण काही सुविधा करून त्या विद्यार्थ्यांची व्यवस्था करू शकतो का, या संदर्भामध्ये एक समिती गठीत करण्यात आलेली आहे. समिती या संदर्भातला संपूर्ण अभ्यास करेल आणि मग येणाऱ्या काळामध्ये योग्य तो निर्णय करू. सर, काल अंजली दमानी यांनी एक पत्रकार परिषद घेतली. कृषी विभागावर त्यांनी धनंजय मुंडे तत्कालीन कृषी मंत्री यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्याच्यापूर्वी तुमच्याकडे कृषी खातं होतं. तुम्हाला या योजनेबद्दल, त्या कृषी पंप वाटपात, नॅनो एरियामध्ये त्यांनी जे गैरप्रकार सांगितला त्याच्याबद्दल काय सांगायचं? नाही, काल दिवसभर कॅबिनेट नंतर मुख्यमंत्री महोदयांच्याकडे मी जसं आत्ता बोललो असरची बैठक, त्यानंतर उपमुख्यमंत्री महोदयांच्याकडे विभागाचं प्रेझेंटेशन, असं दिवसभर कार्यक्रम होता. तर मला नेमकं काय विषय आहे तो मला माहीत नाही. कृषी मंत्री असताना तुम्ही हे सगळे प्रकरण हाताळले. नॅनो युरियाचा जो डिस्ट्रीब्युशन्स आहे किंवा मग ते कृषी पंपाचं ज्याची याचिका नागपूर खंडपीठात प्रलंबित आहे, त्याच्याबद्दल काही चर्चा झाली होती तुमच्या काळात? तुम्ही नाही, मला या संदर्भातलं काही माहिती नाही. मला वाटतं की जे काही विषय आहे तो आधी व्यवस्थित समजून घेतल्याशिवाय त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जाते आहे सतत. तुम्ही मंत्रिमंडळातील सहकारी म्हणून महायुतीचा घटक पक्षातील एका नेत्यावर आरोप, शिवसेनेचं काय मत आहे? मला वाटतं की या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी अतिशय स्पष्ट भूमिका व्यक्त केलेली आहे की चौकशीमध्ये आता 3 पातळीवरनं त्या संदर्भातली चौकशी प्रगतीपथावर आहे. त्या चौकशीमध्ये जे काही निष्पन्न होईल त्याप्रमाणे पुढची दिशा ठरवली जाईल. काही जादू 3 दिवस झाले महाराष्ट्रात, ज्या महाराष्ट्रात जादूटोना विरोधी कायदा आहे, पुरोगामी महाराष्ट्र, त्या महाराष्ट्रात संजय राऊत गेले 2 दिवस झाले काळ्या जादूवर बोलत आहेत. वर्षा बंगल्यात काळ्या रेड्याचे शिंग गाडलेले आहे असाही उल्लेख त्यांनी केलेला आहे. थेट निशाणा होता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे. त्यांच्या डोक्यामध्ये फरक पडलेला आहे.
मला त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते आणि त्यांच्या अशा बुरसटलेल्या विचारांमुळेच त्यांना हे दिवस आले. वास्तविक त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे. आधी 18 खासदार होते, आता 8-9 वर आकडा आलाय. त्याच्यातले पण आज किती कोणत्या विचारात आहेत त्याचं त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे. 50-60 आमदारांची संख्या 18-20 वर आली, त्याच्यातलेही त्रस्त आहेत. याच्यावर विचार मंथन न करता, आत्मपरीक्षण न करता फक्त दिवसभर आपण प्रसिद्धीच्या झोतात राहायला पाहिजे. म्हणून सकाळी 9-10 वाजता काहीतरी बोलायचं आणि दिवसभर मीडियाच्या माध्यमातून तो विषय चघळत बसायचा. हा प्रसिद्धी स्टंट आहे. माझा शेवटचा प्रश्न सर, नाशिक आणि 2 जे पालकमंत्री पदाचा तिढा कायम आहे त्याच्याबद्दल काय, तुमचंही नाव त्यामध्ये होतं? माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय या संदर्भातला जो काही निर्णय करतील तो त्या ठिकाणी मान्य राहील. तुमचा दावा आहे नाशिकवर की सोडलाय तुम्ही? दावा वगैरे असा विषय नसतो. सर्व विचारपूर्वक निर्णय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय करतील. कॅमेरामॅन साईसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.